नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सिंहगडावर पर्यटकांवर दहशत, महिला मुलांसह ज्येष्ठांना मारहाण, 9 जणांवर गुन्हे दाखल. सिंहगड किल्ल्यावर रविवारी दिनांक 16 रोजी दुपारी कायदा हातात घेऊन हाफ पॅन्ट घालणाऱ्या लहान मुलांसह महिला तसेच ज्येष्ठ पर्यटकांना मारहाण करून धुमाकूळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या 9 जणांवर हवेली पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. संकेत संजय पाटील, अविनाश दिलीप आपार, रेवण नारायण कोकाटे, सायली सुजित चव्हाण, केतकी सूरज जाधव, अमर रामचंद्र शिर्के, कुणाल किसन नलावडे आणि आर्या प्रवीण कवडे अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण श्री दुर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली. या प्रकरणी अवधूत पांडुरंग पाटील राहणार DSK विश्वसंकुल धायरी यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी घटनेचे गांभीर्य पाहून वेगाने हालचाली करीत पर्यटकांना मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक राजेश रामघरे म्हणाले की आरोपींविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. रविवार असल्याने गडावर देशभरातील पर्यटकांनी गर्दी केली होती. नरवीर तानाजी मालुसरे समाधीचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. तेथे असलेल्या या संस्थेच्या तरुण तरुणी हे अचानक हाफ पॅन्ट घालणाऱ्या लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर तुटून पडले. समाधी स्थळासह परिसरात हाफ पॅन्ट घालणारा दिसेल त्या पर्यटक लहान मुलांना थोबाडीत मारून त्यांना दमदाटी करीत होते. त्यामुळे पर्यटकात प्रचंड दहशत निर्माण झाली. गयावया करून देखील या हल्लेखोरांनी महिला मुलांना सोडले नाही. दुपारी 1.5 ते 2 तास या टोळक्यांचा धुमाकूळ सुरू होता.